नमस्कार. तर आज संविता क्रिएशन प्रस्तुत कार्यक्रम जो होता वारसा विवेकाचा डॉक्टर दाभोळकरांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त. तर एक तर तुम्हाला कार्यक्रमाविषयी तुम्ही 2 शब्द बोला आणि दाभोळकरांची चळवळ आजच्या पिढीला सुद्धा किती महत्त्वाची आहे जाणून घेणं आणि समजून घेणं, ते तुम्ही म्हणजे आजच्या पिढीला तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? संविता क्रिएशन्सचा हा उपक्रम हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप तरुण मुलं ह्या उपक्रमात सहभागी पण झालेली होती. सादरीकरण बॅकस्टेज सर्वार्थाने आणि ऐकायला पण होती, कार्यक्रम पाहायला पण होती. त्याच्यामुळे हा फार महत्त्वाची ही गोष्ट आहे की तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमाची मदत झाली. हा विचारच मुळात खूप चांगला आहे की दाभोळकरांच्या स्मृतीनिमित्त आपण कार्यक्रम करावा. ह्याचं कारण जसं मगाशी एका कार्यक्रमात म्हणाले की व्यक्ती गेली तरी खूप मोठं नुकसान होतं. एकांकिकेत आशिष पात्रेच्या हे एक वाक्य होतं. म्हणजे नुसतं आपण म्हणतो की व्यक्ती गेली तरी विचार कायम राहतो, पण व्यक्ती जाणं हेही खूप मोठं आपल्या समाज म्हणून आपलं खूप मोठं नुकसान असतं. त्याला कामाला खीळ बसल्यासारखं होतं. पण एका अर्थाने हमीद आणि मुक्ता आणि अनिश पटवर्धन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सगळ्यांनी डॉक्टरांचं काम पुढे सुरू ठेवलेलंच आहे, सातत्याने सुरू ठेवलेलं आहे. त्यांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम करणं हा एक खूप चांगला उपक्रम आहे आणि तो दरवर्षी व्हावा, वेगवेगळ्या तऱ्हेने व्हावा आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल त्याच्यासाठी मी कायम उपलब्ध असेन. दुसरं आणि मला विचारायचं होतं की ही जी चळवळ आहे दाभोळकरांची, तर ती आत्ताच्या या पिढीला पण किती महत्त्वाची आहे जाणून घेणं, समजून घेणं आणि ती त्याविषयी जाणून घेऊन ती समजून मग ती फॉलो करणं. बरोबर. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डॉक्टर लागूंनी एक पत्र लिहिलं होतं काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की देवाला रिटायर केलं पाहिजे. त्याच्यावर डॉक्टर दाभोळकरांचं असं म्हणणं होतं की आमचा वाद देवाशी नाही, आमचा श्रद्धेला विरोध नाही देवावरच्या, फक्त बाबा बुवा बंधुगिरी जी आहे त्याला विरोध आहे, त्या अंधश्रद्धांना विरोध आहे, ज्याच्यामुळे माणसांचे जीव जातात, ज्याच्यामुळे स्त्रियांवर बलात्कार होतात, अत्याचार होतात. हे आपल्याला समाज म्हणून परवडणारं नाही आहे आणि त्याच्यामुळे मूळ प्रश्न काहीच सुटत नाही, ते तसेच राहतात. फक्त ती बंधुगिरी अधिकाधिक वाढत जाते. असुरक्षित माणसाची असुरक्षितता जोपर्यंत आहे तोपर्यंत श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधली थिन लाईन ही तशीच राहील. पण ती थिन लाईन समजून घ्यावी लागेल आणि त्या बाजूला गेलं की आपण त्या अंधश्रद्धेच्या गर्तेत गेलो की पुन्हा आयुष्य निरोगी जगण्याकडे आपला येण्याचा मार्ग हा फार खडतर होऊन जातो. त्यामुळे श्रद्धेपर्यंत आयुष्य